पावसाळ्याचे दिवस आहेत आणि 15 ते 20 दिवस अगदी टवटवीत कोथिंबीर कशी ठेवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, अगदी थंबनेलला दाखवल्याप्रमाणे कोथिंबीर जास्तीत जास्त दिवस कशी टिकून राहणार, अगदी टवटवीत फ्रेश आहे तशी कशी राहणार ते दाखवणार आहे. चला तर मग जरा वेळ न घालवता प्रोसिजरला सुरुवात करूया. त्याकरिता मार्केटमधून हिरवीगार अशी कोथिंबीर आणली. कोथिंबीर चांगली 2-3 वेळा झाडून घेतली, अगदी दाखवते त्याप्रमाणे. नंतर त्या कोथिंबीरीचे ज्या ठिकाणी बांधलेले असते ना, त्याच्यापासून 1 इंच खाली असे सुरीच्या साहाय्याने कट करून घेतले, म्हणजे त्याचे असलेले देठं व पुडका बाजूला निघतो. बघा, या पद्धतीने देठं बाजूला करून घेतले व साईडला ठेवले. आता पुढील प्रोसिजर करूया. असलेली दोरी सुद्धा सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊया. सुरीच्या साहाय्याने कट केली की कोथिंबीर दोन्ही हातात पकडून घ्यायची व चांगली झाडून घ्यायची, म्हणजे त्यातील असलेले धुळीचे कण किंवा माती सर्व निघून जाते व असलेला कचरा सुद्धा साईडला होऊन जातो. नंतर सर्व कोथिंबीर एका ताटामध्ये ठेवूया व आता पुढील प्रोसिजर सांगते. त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर एक लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर टिप्स व ट्रिक्सचा हा व्हिडिओ अपलोड केला आहे. कोथिंबीर चांगली झाडून घेतल्यानंतर एका ताटात ठेवली. आता पुढील प्रोसिजर करूया. बघा, कोथिंबीरीत असलेले खराब काड्या साईडला करून घेऊया व चांगल्या काड्या निवडून बाजूला घेऊया. अगदी दाखवते त्याप्रमाणे सर्व कोथिंबीर निवडून घेतली. बघा, या पद्धतीने कोथिंबीर निवडून घ्यायची, म्हणजे कोथिंबीरीला. त्याचप्रमाणे एक टिप्स लक्षात ठेवा. कोथिंबीर निवडताना जराही पाण्याचे हात किंवा पाणी लावू नका, म्हणजेच कोथिंबीर खूप दिवस टिकते. जर कोथिंबीर तुम्ही धुवून घेत असाल तर असं कधीच करू नये, नाही तर कोथिंबीर 2 ते 3 दिवसात लगेच खराब होते. आता तुम्ही म्हणाल कोथिंबीर बिना धुता वापरायची का? तर तसं नाही मैत्रिणींनो. कोथिंबीरीचा जेव्हा आपण वापर करणार आहे ना, तेव्हा लागेल तेवढी कोथिंबीर काढून घ्यायची व धुवून नंतर कट करून त्याचा वापर करायचा, म्हणजेच कोथिंबीर सुद्धा जास्त दिवस टिकते आणि खराब सुद्धा होत नाही व आपल्या आहारात व्यवस्थित कोथिंबीर सुद्धा जाते. बघा, या पद्धतीने सर्व कोथिंबीर निवडून घेऊया. कोथिंबीर निवडताना सांगते त्या ट्रिक्स लक्षात जर ठेवल्या ना, तर खरंच मैत्रिणींनो 15 काय 20 दिवस सुद्धा कोथिंबीर अगदी टवटवीत आहे तशीच राहणार. सर्व कोथिंबीर निवडून घेतल्यानंतर आता पुढील प्रोसिजर काय आहे ते सांगणार आहे. सर्व कोथिंबीर या पद्धतीने निवडून घेतल्यानंतर आता पुढील प्रोसिजर काय आहे ते सांगते. त्याकरिता एक रुमाल घेतला व त्यावर कोथिंबीर ठेवून घेतली व अगदी दाखवते त्याप्रमाणे चारी बाजूने दुमडून पुसून घेतले, म्हणजे त्यात असलेल्या पाण्याचा थोडासा अंश सुद्धा पुसून गेला जातो. बघा, या पद्धतीने कोथिंबीर चांगली साफ करून घ्यायची. जेवढे पाणी त्यात कमी असेल तेवढी कोथिंबीर जास्त दिवस टिकेल. आपल्या घरात अशी बरणी तर असतेच. प्लॅस्टिकची घ्या, काचेची घ्या, कोणतीही घेतली तरी चालेल. मी प्लॅस्टिकची वापरत आहे. बघा, या बरणीमध्ये खालील अशी प्लॅस्टिकची बरणी घ्यायची, ती चांगली साफ करून घ्यायची. घरात असलेले टिश्यू पेपर घ्यायचे व ते बघा या पद्धतीने दाखवते त्याप्रमाणे पुढील प्रोसिजर करायचे. टिश्यू पेपर मी कट करून घेतले व खाली तळाला घालून घेतले. बघा, या पद्धतीने टिश्यू पेपर घालून घेतल्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घातली. यात तुम्ही 2 किंवा 3 थर सुद्धा करू शकता, म्हणजे जर पाण्याचा अंश असेल तर टिश्यू पेपरला सगळा शोषून घेतला जातो. बघा, या पद्धतीने कोथिंबीर भरून घेतली. पुन्हा त्यात टिश्यू पेपर घालून घेऊया. या पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर ठेवली ना, तर खरंच 15 ते 20 दिवस अगदी आहे त्याच कलरमध्ये आहे तशीच जराही खराब न होता टिकते. नंतर पुन्हा टिश्यू पेपर घातला व कोथिंबीर वरून घालून घेतली व वरून टिश्यू पेपर घालून अगदी फिट्टसर असे झाकण लावून घेऊया. याचं झाकण फिट्टसर असावे, त्यात पाण्याचा अंश थोडाही जाता कामा नये. या पद्धतीने आपण तयारी करून घेतली. बघा, अशी जर बरणी तयार केली ना, तर कोथिंबीर 15-20 दिवस आरामात टिकते. आता दुसरी प्रोसिजर काय आहे तेही सांगते. ही बरणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजेच 15 ते 20 दिवस आरामात राहणार. आता पुढील प्रोसिजर काय आहे ते सांगते. पुन्हा त्याच फडक्यावर मी थोडीशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर चांगली साफ करून घेतली, म्हणजे त्यात थोडाही पाण्याचा अंश राहत नाही. तुमच्याकडे घरात जर सिल्वर पेपर असेल ना, या पद्धतीने पेपर काढून घ्यायचा. बघा, हा सिल्वर पेपरचा वापर पण आपण कोथिंबीर ठेवण्यासाठी करू शकतो. कट करून घेतला व पुसून घेतलेली कोथिंबीर त्यावर ठेवली. अगदी दाखवते त्याप्रमाणे तयार करून घ्यायचे. सर्व कोथिंबीर यावर ठेवून घेतली व दाखवते त्याप्रमाणे घडी मारून घेऊया. म्हणजे या पद्धतीने जरी कोथिंबीर ठेवली ना, तर 15 ते 20 दिवस आरामात हिरवीगार अशी कोथिंबीर टिकते. बघा,
या पद्धतीने घडी मारून घेतली व दाखवते त्याप्रमाणे पॅक करून घेतली. अगदी त्यात पाण्याचा अंश सुद्धा थोडा सुद्धा अंश जात नाही, म्हणजे कोथिंबीर जास्त दिवस टिकते. आतापर्यंत तुम्हाला मी 2 पद्धती दाखवल्या आहेत. या पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर स्टोर करून ठेवली ना तर अगदी 15 ते 20 दिवस आरामात टिकते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.